अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगं ये भानू, अगं अजून झोपली नाहीस वय? नाही. ए भानू, अगं काय झालं? अगं कसला विचार करतीयस? काय नाही बा. हा? बार काकूनच ठाव. पण आज गडावर काहीतरी आहे असं मला राहून राहून वाटतंय बघ. म्हणजे जेजुरीत काहीतरी होणार आहे असं मला वाटतंय. म्हणजे तुला असं म्हणायचंय का का आजचा दिवस चांगला आहे? हा? का कोणता सण आहे का काय? अगं बानू, अगं धड बोल की. बार कुणाच ठाव. पण असं वाटतंय का गडावर काय बाय चाललं आहे. गडावर? वय अगं बानू, तू काय म्हणतीयस ना, मला काय बी कळणं झालंय बघ. आणि तसं काय असतं तर आज देवाने सांगितलं नसतं वय? कुणाच ठावतं तर काय चाललं आहे ते. पर बा मला वाटतंय का गडावर कुणीतरी देव येणार आहे. आता अगं गडावर देव आहे ती, लक्ष्मी देवी आहे ती, विष्णू देव आहे ती. हा? आता आणखी कोण येणार आहे? ते ठावं नाही. पण काहीतरी हाय असं माझं मनच मला सांगते बघ. देवी, या क्षणापासून श्री गणेश यांच्या जन्मोत्सवासाठी सगळी सृष्टी सिद्ध झालेली दिसते. देव, देवी, देवता, चेतना, शक्ती श्री गणेश यांना अभिष्ट चिंतन करण्यासाठी प्रतीक्षित आहेत. मलाही वातावरणातले हे संकेत जाणवत आहे. श्री गणेश येणार म्हणजे ते मंगल घेऊनच येणार. श्री पार्वती देवींसाठी ते जेजुरी गडावर आले, पण या शिवलीलेत श्री खंडेराय, श्री माळसादेवी, बाणाई यांना सहाय्यभूत होण्यासाठी इथेच थांबले. आता ते इथे जेजुरी गडावरच आहेत, तर त्यांच्या दर्शनासाठी सगळ्या दिव्य शक्ती इथेच उपस्थित राहणार. आता ह्या उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही काही हस्तक्षेप करू नका. मी कधी असा हस्तक्षेप करतो का देवी? अनेक उदाहरणं आहेत. काय हे देवी, मला एवढंच वाटत होतं की श्री गणेश या उत्सवाच्या निमित्ताने त्यांचे दिव्य बालकाचे स्वरूप सोडून मूळ रूपात येतील.
अपरिहार्य आहे. पण हे दृश्य श्री म्हाळसादेवींनी पाहिले तर काय होईल? उत्तमच आहे ना. त्या निमित्ताने त्यांना सत्य कळेल. पण त्यांची भूमिका इथे थेट सहाय्य करावी अशी नाही, तशी त्यांच्याकडून अपेक्षाही नाही. हेच म्हणायचं आहे मला. तुम्ही हा विषयच का काढता आहात? हा हस्तक्षेप नाही का? श्री गणेश आणि श्री खंडेराय हा निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. त्याविषयी काहीच शंका नाही. पण मी माझे दायित्व सांभाळतो आहे. अशा प्रसंगी त्यांना पूर्वसूचना देणं, त्याविषयी त्यांना सावध करणं हे माझं काम आहे. असो, मंगल प्रसंग आहे, उगाच चर्चा नको. ह्या प्रसंगी मला देखील श्री गणेशांना भेटायचं आहे. तुम्ही माझ्यावर रागावला नाहीत ना, हे महत्वाचं आहे. काय हे? नंदी, या आख्यानाच्या निमित्ताने तू गडावर आलास, ह्याचे मला खूप आनंद आहे. मला देखील. श्री गणेश, ह्या गडावर आता ब्राह्म मुहूर्तावर सर्वजण आपल्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भेटणार. हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. आपण कैलासात असताना या दिवशी कैलासावर किती प्रसन्न वातावरण असायचं अजूनही माझ्या स्मरणात आहे. आपण सर्वजण तो दिवस किती आनंदानं साजरा करायचो. पण मातेला ते मात्र आठवत नाही. ह्या प्रसंगी तिच्या हातचे भोजन केल्याशिवाय मी आनंदी कसा होऊ? त्यांना आठवेल श्री गणेश. कधी आठवणार? बाकी काही नसलं तरी माझा जन्मोत्सव तिच्या स्मरणात असेल असं वाटतं होतं. श्री गणेश, तुम्ही असा विचार करू नका. मातेला गतजन्माचे स्मरण व्हावे यासाठी सर्वच जण प्रयत्न करत आहेत. कधी कधी मला असं वाटतं की सारं काही सांगावं, पण ते करणं माझ्यासाठी उचित नाही. हो, पण मला खात्री आहे मातेने एकदा तुम्हाला तुमच्या मूळ रूपात पाहिले की त्यांना त्यांच्या गतजन्माचे नक्की स्मरण होईल. कुमार, प्रणाम कुमार. नंदी, किती दिवसांनी भेटलास? होय, आपलेही दर्शन अनेक दिवसांनी झाले. आज गणेशाच्या जन्मोत्सवाचा क्षण. हा दिवस मी कसा विसरेन? होय, आज ब्राह्म मुहूर्तावर सर्वजण त्यांची भेट घेणार. श्री गणेश आज गडावर त्यांच्या मूळ रूपात येणार. तुम्ही आलात तर त्यांना अजून आनंद होईल. मला सगळ्यांची आठवण येते म्हणून मी इथवर आलो. पण मी गडावर येण्याची ही वेळ नाही. केवळ श्री गणेशांनाच नाही, आपल्या येण्याने सर्वांनाच आनंद होईल. मी माझ्या गडावर येण्याची वाट बघेन. तो हा क्षण नाही इतकं नक्की. आता लवकरच देवांनी हे अवतार कार्य पूर्ण करावं आणि आपण सर्वांनी आपल्या स्वगृही कैलासात जावं याची ओढ लागली आहे मला. होय, या आख्यानातून ते लवकरच साध्य होईल. मला आता निघायला हवं. कुमार, आपण लवकरच गडावर याल अशी आशा करतो. म्हाळसा, आज ब्राह्म मुहूर्तानंतर श्री गणेशाचा जन्मोत्सव सुरू होईल. काय परम नियती आहे. ह्या स्थितीला कैलासात तू किती उत्साही आनंदित असायचीस. कित्येक दिवस आधीच उत्सवाची पूर्वतयारी करायला घ्यायचीस.
नंदी, कार्तिकेय, गण सर्वजण तुला सहाय्य करायचे. पण आज मात्र तुला त्याचे स्मरण नाही. श्री गणेश मात्र स्वतःहून तयार होऊन बसला असेल. त्याला तुझी प्रतीक्षा असेल. पण तुला कसे स्मरण करून देऊ? मला तर श्री गणेशाला भेटायला जावंच लागेल. तुम्ही हो, तुम्ही इथे कशा? तुम्हाला जागे करायला आलो आहोत. मला? हो, त्याला विशेष कारण आहे. काय कारण आहे? आज गणेशांचा जन्मोत्सव आहे. हो, मला कसे विस्मरण झाले? माझ्या ध्यानातच आले नाही. आज मी गाढ निद्रेत होते, मला जाग देखील आली नाही. पण बरं झालं तुम्ही आलात आणि इतक्या दिवसांनी आला आहात. मला वाटलं विसरला त्या म्हाळसेला. तुम्हाला कसं विसरेल? ते तिकडे आपली वाट पाहत असतील. हो, आपण जाऊयात. पण एक सांगू? हो. तुम्ही आला आहात तर आपण हा उत्सव खूप छान साजरा करूयात. हो. चला निघूया.
बोलावे. काय झालं? नमस्कार करायचा आहे. बर, काय आशीर्वाद देऊ? सुखी राहा. निघूयात. हो. गणनाथ गणनाथ नाथ नाथ गणनाथ 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 सुख करता दुःख हरता मंगलमूर्ती श्री गणेश, आज आपल्याला जन्मोत्सवाच्या शुभेच्छा. शुभेच्छा सोबत मला आशीर्वादही द्या. ते तर सदैव आहे. गणनाथ नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ सुख करता दुःख हरता मंगलमूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया सुख करता दुःख हरता मंगलमूर्ती मोरया. श्री गणेश, चतुर्थीच्या आपल्याला शुभेच्छा. तुमचं अभिष्ट चिंतन करायचं म्हणून आज आम्ही सगळे तुम्हाला भेटायला आलो आहोत. आपण सगळे आलात, मला खूप आनंद झाला. पण माता आली असती तर मला आवडलं असतं. म्हाळसा तुम्हाला भेटणार नाही असं कसं होईल? पण ती आता गाढ निद्रेत आहे. म्हणजे तिला आजच्या उत्सवाचे विस्मरण झाले आहे. त्यांना कळलं की त्या सगळी तयारी उत्साहाने करायला घेतली. श्री गणेश, ब्राह्ममुहूर्त आहे. अंतराळातून आपापल्या स्थानावरून सगळे देव आपलं दर्शन घेत आहेत. हो, मी पाहतो आहे. पण सूर्योदयापर्यंत मी हे माझे रूप सोडणार नाही. पण म्हाळसेला जाग आली तर ती शोधत इकडे येईलच. पण मी हे माझे रूप आता नाही सोडणार. मला जाणवत आहे श्री म्हाळसा देवी इकडेच येतील. कधी? मग आता त्यांनी श्री गणेशांना त्यांच्या मूळ रूपात पाहणं अपरिहार्य आहे. पण ते आपण हस्तक्षेप नको करायला. त्यांची इच्छा आहे तसं होऊ द्या. पण श्री म्हाळसा देवींनी श्री गणेश यांचे हे रूप पाहिले
तर त्यांना काय सांगणार आपण? तसं झालं तर त्यांना सत्य सांगावं लागेल. भासा इथेच येत आहे. श्री गणेश, आपण पुनर्विचार करावा असं मला वाटतं.